आता कसं आहे गरमीमुळं साप थंड्याकडे जातात आणि आता आज पाऊस पडला त्यामुळे आला असावा. माझ्याकडनं नाही त्यांनी आधी लहान मुलगा बोला. हॅलो, साप पकडतो. साप येतो. मग रस्ती या बाजूने किचन मध्ये साप आहे. येतो का आवाज? 2 मिनिटं. तर बघा किचन मध्ये विषारी जातीचा हा लांब पाऊस खूप झालाय आमच्याकडे आत्ताच. खूप असा पाऊस झालाय आणि किचन मध्ये हे नागोबा येऊन बसलेत विषारी जातीचे. ॲग्रेसिव्ह आहे. वरती बघू शकता हे सगळं रॅक आहे त्यांचं भांड्यांचं. पिंपा वगैरे सगळं खाली डबे वगैरे डबे. तर चप्पल मी येताना यासाठी काढली की काय किचन आहे इथंच आपण जेवण वगैरे करतो, स्वयंपाक चालतो, खाली लोक झोपतात आणि ते मला बरोबर नाही वाटत मग शूज घालून येणं. त्यामुळं मी काय केलं शूज काढला. पण काही हरकत नाही, मी खूप सेफ पद्धतीने त्याला पकडणार आहे. नागाच्या पाठीमागे एक सुंदर चिन्ह असतं ते दिसेल तुम्हाला, जसं की 2 डोळे असतात त्याचे. ते मी सगळ्यांना देण दिली त्याच्या सुरक्षेसाठी. त्याला चष्म्यासारखं दिसतं. चष्म्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पेक्ट म्हणून. या सापाला स्पेक्टॅकल असं नाव पडलेलं आहे, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. तुम्ही काळजी घ्या. किचन वगैरे असेल आता कसं आहे गरमीमुळं साप थंड्याकडे जातात आणि आता आज पाऊस पडला त्यामुळे आला असावा. कुठून तरी जागा असेल किंवा दारातून पण आला असावा. पॅक करते आता मी त्याला, रेस्क्यू करते आणि मग आपण त्याला पॅक करून टाकू बॅगेत. फोन करतो पकडतोय. असे एवढे वरती येतात साप, त्यामुळे फक्त शेपटी पकडले म्हणजे साप पकडला असं होत नाही मित्रांनो. जरी शेपटी पकडली तरी शेपटीपर्यंत येतात ते वरती. कुठे पॅक करायचं इथे पॅक करू का? तर आता पॅक करून टाकते. आपले सूरज आलाय त्याने 2 मिनिटं छान लावले बॅगला. व्यवस्थित बॅग सेट केलेली आहे. शिकेली त्याने घरामध्ये उंदीर येईल असं करू नका, नाहीतर साप सामना करावा लागेल सापाशी.